आता तुम्हाला मी दाखवणार आहे की कोकणातला कॉन्सर्ट कसा असतो. ते लोक नाचतात, गाणी गातात, बघा तुम्हाला मजा येईल. हॅलो, वेलकम टू डे 2 इन कोकण. आणि आता मी नाश्ता करते, जो कांदा पोहे आहे. आणि जस्ट माझी अंघोळ झालेली आहे. मी फक्त कपडे घातलेत, त्याचं तोंड वगैरे काय नीट नीट केलं नाही, केस पण नीट विचारलं नाहीये. तर आता मी खाते आणि मग आजच्या दिवशी खूप गोष्टी होणार आहेत. तर पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला मजा येईल ह्याची मी खात्री देऊ शकते, देते. आज सकाळपासून मी गेलेली एक घर 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 भरणीची पूजा होती, तिकडे जाऊन आले. आणि आता सत्यनारायणाची पूजा आहे माझ्या कझिनची, इथे तिकडे आलेली आहे. पण आधी मी आज जाऊन येते मी, कारण आल्या आल्या मी देवाच्या पायाच नाही पडले, तर माझं ते बाकी आहे. आणि मी विसरली कसं विसरू शकते, पण राहून गेलं माझ्याने. तर मी आता, हे आमचा देव आहे, देवाच्या पाया पडणार. तिकडे तलवार आहे, जी जेव्हा आपली दसरा असते, मग त्या तलवारीने ते पानाचं सगळं बांधलेलं असतं, मग त्याला असं करतात. देव आहे ते इथे बसतात. ते कोणतरी झोपलेलं आहे. आता मी इथून जाते आणि बाजूला जाते आणि मला व्हिडिओ एडिट करायचा आहे. युट्यूबचा कालचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो एडिट करायचा आहे. तर तो करून झाल्यावरती मग मी ब्लॉग चालू करते. बघा पुढे काय काय होतं अजून. असे खोटारडे लोक असतात. खोटारडे लोक. One hour later. तर आता मी कुठे युट्यूब म्हणते, रील अपलोड केली आहे आणि अजून माझा अर्धा युट्यूबचा ब्लॉग एडिट करायचा बाकी आहे. तर आता भूक लागलेली आहे आणि घरी जेवण नाहीये. तर मी मगाशी बोलली की सत्यनारायणाची पूजा आहे आणि ह्याच्या लग्नाला मला जाता नाही आलेलं. तर ह्या आपल्या नवीन महिनी, तुला काय त्रास आहे? थकलेले वागलेले. आता इथे सध्या जेवणाची तयारी आहे, बाकी सगळे काम करतायत. काकांचं पण युट्यूब चॅनल आहे. काका, तुमचं युट्यूब चॅनलचं नाव सांगा. प्रमोद इंदुरकर ब्लॉग. प्लीज तुम्ही यांना पण सबस्क्राईब करा युट्यूब वरती. काकांचे रोज ब्लॉग येतात, माझे रोज नाही पण काकांचे रोज येतात. कोकणातले सर्व ब्लॉग, कोकणातले तुम्हाला विलेज लाईफ कशी आहे ते बघता येईल. थँक्यू. बस 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 बस. तर दुसऱ्या दिवसाचा लंच माझा इथे होतोय. गावी आल्यापासून मला वाटत नाही मी घरी जेवली आहे, काल रात्रीच थोडंसं जेवले, कारण पाचला पण मी नॉनव्हेज खाल्लेलं. आता आजच्या ह्या ब्लॉग मध्ये खूप घाई झालेली आहे, कारण मी दुपारी जेवली जिथे माझ्या भावाची जी सत्यनारायणाची पूजा होती तिथे. त्याच्यानंतर विचार केला की व्हिडिओ एडिट करेन, तो मी एडिट केला. त्याच्यानंतर मी पुन्हा गेली दुसऱ्या भावाच्या घरी, वृषलकडे. तो जरा गावापासून थोडं 5 मिनटं लांब राहतो. तिथे गेली आणि मी विसरले की मला हा यूट्यूबचा व्हिडिओ अपलोडसुद्धा करायचा आहे. तिथे खूप वेळ गेला. रिटर्न आली घरी, कपडे चेंज केले. कपडे चेंज पण नाही केले, मी बसली जिथे वायफाय आहे तिथे, की आता माझा व्हिडिओ अपलोड होईल होईल होईल. काय झालंच नाही आणि बाकी सगळे गेलेत दिंडीला. मग मी पटपट कपडे चेंज केले आणि मला आउटफिट चेक असा व्हिडिओ पण करायचा होता, पण तो पण काही झाला नाही आहे. आता बघू जर पुढे बनला तर, कारण माझे केस पण नीट नाही आहेत. ठीक आहे, तर आता मी पळेन. आणि आज जे मी ठरवलेलं की लगेच दुसऱ्या दिवशी व्हिडिओ अपलोड करेन, व्हिडिओ रेडी आहे, फक्त तो अपलोड होत नाही आहे. तर मी मोस्टली असा विचार केला आहे की उद्याच 2 व्हिडिओ अपलोड करेन, म्हणजे एक सकाळी 12ला अराउंड, आणि जो बघू. आता मी काही बोलत नाही आहे, बोलत तर होतं नाही आहे. तरी पण मी माझा असा आउटफिट दाखवते जो मी असा घातलेला आहे. हा कुर्ता मला खूप आवडतो. फोटो नाही, व्हिडिओवर बोलते मी. आणि मी येताना विसरली की मला इयरिंग्स घ्यायचे आहेत मॅचिंग वगैरे. तर मी येताना जेव्हा पाचला गाडी थांबलेली, ब्रेकफास्ट करायचा होता, मग मी तेव्हाच तिथे बाजूला असे होते इयरिंग्स घेतले
आणि ते आता घातले आहेत, दिसतात तर छान आहेत मला. हा ब्रिज जो आधी नव्हता, आधी म्हणजे जुना खूप आधी नव्हता, पण छान दिसतंय. पण हे तर आता जिथून दिंडी निघते तिकडे मी चालत चालली आहे. कितपर्यंत आली असेल ती माहिती नाही, पण बघूया. दिंडीत मजा येते, काही बोला, खूप भारी मजा येते. मला ना ॲक्च्युली हे हातात घालायचं नव्हतं, कारण हे मी का घालते ते पण सांगते. मला सरळ हात नाही ठेवू शकत मी, म्हणजे असं उभा आपण ठेवतो ना सरळ हात, तसा ठेवला तर हाताला सूज येईल, म्हणून हा पट्टा दिलेला आहे, कारण तो असा राहावा. अदरवाईज मी हात असा वर करू शकते. पण माझं असं आउटफिट दिसत नाहीये, ड्रेस दिसत नाहीये माझा. तर ड्रेसची अर्धी गेलेली आहे शाईन ह्या पट्ट्यामुळे. तर पुढे कोणच नाहीये. गावाला आल्यानंतर हेच माझं काय ते चालणं होईल आता, कारण काल आली एवढं चाललीच नाही मी, आणि विचार केला की गावात तरी चालेन. अशी कोणता इव्हेंट आहे जिथे टाइमावर गोष्टी सुरू झाल्या आहेत. किती वाजता होत आहे दिंडी टायमिंग? 4 वाजता. आता किती वाजले? 6 वाजलेत. ज्यासाठी मी एवढी घाई केली की दिंडीला जायचंय, दिंडी अजून निघालीच नाही. इथे येऊन मला अर्धा तास झालाय. जर मी युट्यूबचा व्हिडिओ अपलोड केला असता तेवढ्या वेळात, तर तो बिचारा गेला पण असता. पॉइंट आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद संजीवजी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. जी दिंडी येते, सुरुवात होते छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयापासून. आता ती पूर्ण चालत जे माझं गावचं देऊळ आहे तिथपर्यंत येणार. मस्त अशी वाजवत लोक आणणार, मज्जा येते. आवडले मी. कसं होते दिंडी? मला खूप मजा वाटते. तुम्ही पण या आणि सबस्क्राईब करा. दिया तुला लाईक पण करा. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानोबा माऊली. माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली. माऊली तुकाराम.
तर फायनली मी घरी आली, फ्रेश झाली आणि जेवढे मला व्हिडिओ दाखवता आलेत ना तेवढे मी सगळे दाखवलेत. बाकी खूप मजा आली. हरिपाठामध्ये खूप मजा येते आणि मग ते सगळं झाल्यावरती 10 वाजून गेलेले. मग जेवण झालं, मग सगळं बोलणं वगैरे, गप्पा वगैरे मारून मग आता मी घरी आले आहे. तर हा व्लॉग आजचा मी इथेच संपवते. उद्या बघू काय मजा येते. बाय बाय, कारण मी खूप दमली आहे. बाय.